नमस्कार मित्रांनो, तुम्ही जरा गुगलला जाऊन सर्च करा स्टारचं टेम्परेचर. जसं की व्हाईट डॉर्फ स्टार जो पांढरा शुभ्र तारा आहे त्याचं टेम्परेचर 10,000 केल्विन. रेड जायंट स्टार इमेज टाकतो बघा, ही इमेज बघा, रेड जायंट स्टारची टेम्परेचर किती आहे? 3,000 केल्विन. आपला सूर्य किती टेम्परेचर आहे? 5,772 5,772 केल्विन. हा खूपच हॉट आहे. त्याच्यानंतर 2 नंबर याचा आपला. आणि जो रेड जायंट जो लाल दिसतोय, लाल लाल बुंद दिसतोय टोमॅटो सारखा, त्याचं टेम्परेचर 3,000 केल्विन. पांढरा दिसतोय, टेम्परेचर 10,000 आहे. हा थोडा येलोविश व्हाईट दिसतोय, टेम्परेचर 5,772. प्रश्न असा आहे, कुठला सायंटिस्ट थर्मामीटर घेऊन, हा बघा, हा थर्मामीटर घेऊन त्या स्टारचं टेम्परेचर मोजायला गेलेला बरं? एक तर तिथं जाऊ शकत नाही, गेलात तर जिवंत राहणार नाही, जळून खाक व्हाल. मग हे टेम्परेचर मोजलंच कसं, असा प्रश्न तुमच्या मनात यायला पाहिजे. पण तुम्ही त्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. सायंटिस्ट आपलं काम करतात, तुम्हाला काही पण सांगतात आणि तुम्ही आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवता. तुमच्या मनात हा प्रश्न पडला पाहिजे की हे टेम्परेचर शोधलं तरी कसं? थर्मामीटर तर घेऊन जाऊ शकत नाही. मग अशी कुठली टेक्निक यूज केली की याचं टेम्परेचर अप्रॉक्सिमेट का होईना पण एक काहीतरी फिक्स नंबर तुम्हाला सायंटिस्ट सांगतात, तर तुम्हाला जास्त सस्पेन्स मध्ये ठेवत नाही. याचं उत्तर आहे ब्लॅक बॉडीची थेरी. कारण हे सगळे स्टार हे ब्लॅक बॉडी आहे. जेवढी हीट ऍब्झॉर्ब करतात तेवढी हीट ते इमिट सुद्धा करत असतात. रिफ्लेक्ट करत नाही, ट्रान्समिट करत नाही, ऍब्झॉर्प्शन आणि इमिशन करत असतात. आता मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी बघितलेली. त्याचा ग्राफ आपण असा काढलेला, या टेवट्याव या टेवट्याव या टेवट्याव असा ग्राफ बघितलेला. त्या ग्राफचा अर्थ काय होता? जसं टेम्परेचर वाढवणार तशी वेवलेंथ ही शॉर्ट होत जाते. टेम्परेचर वाढलं की वेवलेंथची व्हॅल्यू ही छोटी होत जाते. म्हणजे काय? जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी त्याच्यातून बाहेर पडणारी जी लाईट आहे, याच्यातून जी बाहेर पडणारी लाईट आहे, मॅक्झिमम नंबर ऑफ लाईट, त्याची वेवलेंथ शॉर्ट असते. त्याची वेवलेंथ काय असते? शॉर्ट असते. समजा हा एक स्टार आहे, त्याचा कलर दिसतोय, समजा पर्पल कलर दिसतोय, तर याच्यातून पडणारी वेवलेंथ ही शॉर्ट दिसणार. ओके. समजा तो येलो कलरचा दिसतोय स्टार, तर त्याची वेवलेंथ थोडी मोठी दिसणार तुम्हाला. ओके. समजा त्याचा कलर समजा रेड असेल तर त्याची वेवलेंथ अजून मोठी दिसणार. म्हणजे कलर वरून आपण टेम्परेचर सांगू शकतो. काय? तर जो कलर आहे, कलर वरून आपल्याला काय भेटणार? स्टारच्या कलर वरून आपल्याला वेवलेंथ भेटणार. पण वेवलेंथ कशाशी रिलेटेड आहे? टेम्परेचरशी रिलेटेड आहे. याच कन्सेप्टचा यूज करून विन्स नावाचा जो सायंटिस्ट होता, याने हे ऑब्झर्वेशन कॉपी केलं आणि त्याच्याने स्वतःचा लॉ बनवला. तर तो लॉ काय सांगतो बघूया. ओके. तर तो लॉ काय सांगतो? लॉ लॅम्बडा मॅक्स म्हणजे ब्लॅक बॉडी मधून ज्या वेवलेंथची लाईट जास्त प्रमाणात येते त्याला म्हणतात लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, किंवा टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लॅम्बडा मॅक्स. काही यूज करू शकता. जेवढी वेवलेंथ छोटी, लॅम्बडा मॅक्सची वेवलेंथ छोटी, तेवढं टेम्परेचर हाय. जेवढी वेवलेंथ मोठी तेवढं टेम्परेचर कमी. तुम्हाला स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन माहिती का? स्पेक्ट्रल विबग्यॉर, विबग्यॉर. रेड लाईट मोठी वेवलेंथ, व्हायलेट लाईट छोटी वेवलेंथ. हे स्पेक्ट्रल, ही विजिबल आहे. या लाईट आपण बघू शकतो, पण व्हायलेटच्या पुढे असणारी जी अल्ट्राव्हायलेट लाईट आहे ती आपण बघू शकत नाही. रेड पेक्षा आपण अजून मोठी वेवलेंथ असते, त्याला इन्फ्रारेड म्हणतात, ती आपण ऑब्झर्व होऊ शकत नाही. माणसाच्या डोळ्याची अवकात एवढीच, याच्यापेक्षा छोटी बघू शकत नाही, रेड पेक्षा मोठी बघू शकत नाही. जसे रेडिओ रेड पेक्षा मोठी असते पण दिसते का? एक रेडिओ दुसरा रेडिओ चालले आपण बघू शकत नाही. आपला डोळा कॅप्चरच करू शकत नाही. आपला डोळा फक्त ह्या 7 कलरच्या लाईट बघू शकतो. मग ह्या कलर वरून टेम्परेचर भेटेल ना भाऊ? ह्या कलर वरून टेम्परेचर भेटेल. समजा एखादा स्टार आहे, त्याच्यातून समजा 400 नॅनोमीटरची लाईट भेटत असेल, 400 नॅनोमीटरची लाईट. जर वेवलेंथ छोटी आहे तर समजायचं टेम्परेचर जास्त आहे.
हाय टेम्परेचर. ओके, हीच आहे वीन्स डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट का यूज केलं? कारण जो आपण ग्राफ बघितला होता त्याची वेवलेंथ अशी डिस्प्लेस होत जाते. टेम्परेचर वाढेल तसं डिस्प्लेस होत जाते. आता हे इक्वेशन मी थोडस लॅम्बडा मॅक्स टी ला इकडे आणलं, मल्टिप्लाय इज इक्वल टू एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल. कुठला? बी. व्हेअर बी इज इक्वल टू वीन्स कॉन्स्टंट, आणि हा बी ची व्हॅल्यू आहे 2 पॉईंट. बी ची व्हॅल्यू बघा, ही पाठ करून ठेवा, नाही तर काय दिलेली असती. 2.897 इंटू 10⁻³ ही बी ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, कारण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशनच कॉन्स्टंट. आता याचं युनिट कसं करणार? वेव्हलेंथचं युनिट मीटर, टेम्परेचरचं युनिट केल्विन. हा झाला कॉन्स्टंट. ओके, आता बघा व्हाईट कलर म्हणजे शॉर्ट वेव्हलेंथ, टेम्परेचर जास्त. रेड कलरची वेव्हलेंथ मोठी असते, मग वेव्हलेंथ मोठी, टेम्परेचर कमी आलं. आवर सन येलो कलर, थोडीशी वेव्हलेंथ छोटी आहे, वेव्हलेंथ छोटी, टेम्परेचर जास्त, म्हणून आपल्या सनचं टेम्परेचर जास्त. असे आपल्या सोलार सिस्टीम मध्ये ब्ल्यू कलरचा पण प्लॅनेट आहे, ब्ल्यू कलर आहे, पर्पल कलर आहे. ओके, असे काही प्लॅनेट आहेत जे आपण डोळ्याने ऑब्झर्व करू शकत नाही, त्यांची लाईट जे इन्फ्रारेड मध्ये, अल्ट्राव्हायलेट मध्ये पण आहे, त्यांचं तर खूपच जास्त टेम्परेचर आहे. हे युनिव्हर्सच एक मिस्ट्री आहे, आणि ती मिस्ट्री सॉल्व्ह करायचं काम हे तुमच्या आमच्यासारख्या फिजिक्सचा स्टडी करणाऱ्यांचं आहे. बघा या फिजिक्सचा यूज किती. इथे पृथ्वीवर बसून, अर्थवर बसून आपण तिकडचं टेम्परेचर हे आपण काउंट करू शकतो. हा एक निसर्गाचा चमत्कार, हा एक फिजिक्सचा चमत्कार. ओके, आता चमत्कार बस झाले. या फॉर्म्युलेचा यूज करून आपण एक छोटस एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ओके, फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर काढायचं आहे. पहिला लॅम्बडा मॅक्स दिलाय 700 नॅनोमीटर, दुसरा दिलाय 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर एवढा असेल, 3 सेंटीमीटर. तिसरा आहे 3 मीटर, 3 मीटर एवढा असेल. म्हणजे एक वेव्हलेंथ आहे एकदम छोटी, ही वेव्हलेंथ एकदम छोटी असणार आहे, छोटी. 3 सेंटीमीटर ही एवढी वेव्हलेंथ असणार आहे, एवढी. 3 मीटर इथून ते इथपर्यंत असणार आहे. आता आपलं काय ठरलं होतं? जेवढी वेव्हलेंथ छोटी तेवढं टेम्परेचर जास्त. याचं टेम्परेचर जास्त येईल. ही वेव्हलेंथ भरपूर मोठी आहे, याचं टेम्परेचर कमी येणार. बघूया येतंय काय. ओके, फर्स्ट लॅम्बडा मॅक्स 700 नॅनोमीटर. आता बघा इथं कन्व्हर्जन दिलेलं आहे. 700 नॅनोमीटरचं मीटरमध्ये करताना या नंबरला 10⁻⁹ ने मल्टिप्लाय करा. 700 इंटू 10⁻⁹ याने जर मल्टिप्लाय केलं याला, तर ते कन्वर्ट होतं मीटरमध्ये. फॉर्म्युला काय? लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी. बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 2.897 इंटू 10⁻⁻3. ओके, टेम्परेचर काढायचं आहे आपल्याला, टेम्परेचर काढायचं आहे. एक काम करतो मी, हा फॉर्म्युला जरा चेंज करतो, कारण आपल्याला टेम्परेचर काढायचे. टेम्परेचरला इकडे आणतो, टी इज इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा असा फॉर्म्युला जरा चेंज करतो. आता व्हॅल्यू ठेवतो बघा, आता व्हॅल्यू ठेवतो. ओके, टी काढायचं आहे, हे पुसतो. टी इज इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा. बी ची व्हॅल्यू किती आहे? 2.897 इंटू 10⁻³ अपॉन लॅम्बडा मॅक्स मीटरमध्ये चेंज करा. 700 इंटू 10⁻⁹. ओके, आता बघा हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. हे जे 2 झिरो आहेत, ओके, हे 700 आहेत. 700 कसे लिहू शकतो आपण? 7 इंटू 10⁻². हा 10⁻² आणि 10⁻⁹ हे जर ऍड केलेत तर 9 मधून 2 गेले 7, किती राहतील? 10⁻⁻⁷. मग एवढं आलं. ओके, इथं चेंज केलंय मी. आता 7 ने याला डिवाइड करतो, 10⁻⁻⁷ ला वरती नेतो. 10⁻⁷ ला समजा वरती नेलं मी, तर 10⁻³ मल्टिप्लाय बाय 10⁻² हा प्लस होणार, प्लस 7 याला डिवाइड करतो. इथे तुम्हाला डिवाइड करून दाखवतो. 2.897, 7 0 जा 28 झाला, 7 4 जा 28, 0 0 9, 7 1 जा 7, 2 ला 27, 7 21, 7 3 जा 21, किती उरले 6, 0 घेतला, 7 8 जा 56. ओके, बस झालं एवढं. ओके, किती आला आन्सर? 0.4138. अजून करू शकता, इथे 40 आले, 0 आला, 7 5 जा वगैरे. ओके, एवढं आपलं डिवाइड करून झालेलं आहे. हा, आता बघा -3 आणि +7 किती येणार? 0.138 मल्टिप्लाय बाय 10⁻². 7 3 गेले 4. ओके, 10⁻⁴ म्हणजे एकावर 4 शून्य, म्हणजे 10,000 ने जर याला मल्टिप्लाय केलं
तर आपला आन्सर येईल 4138. 4 आहेत ना, 4 नंबरचा पॉईंट शिफ्ट केला, केल्विन. 4138 केल्विन एवढं टेम्परेचर असेल 700 नॅनोमीटर वाला. ओके, सेकंड एक्झाम्पल घेतो. सेकंड एक्झाम्पल आता किती आहे? 3 सेंटीमीटर. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट करताना 10⁻² यूज करा. फॉर्म्युला हा यूज करा, टी इज इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा. बी ची व्हॅल्यू किती आहे? 2.897 इंटू 10⁻³ अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा किती आहे? लॅम्बडा 10⁻². ओके, 10⁻² वरती गेला तर किती होणार? 10⁻³ मल्टिप्लाय बाय 10⁻². इथे करा ना 2897 डिवायडेड बाय 3. ओके, -3 2, 3 मधून 2 गेले, 3 मधून 2 गेले, 10⁻1 येणार. ओके, दिसतंय -1. 3 ने याला डिवाइड करतो. कुठे डिवाइड करतो? इथे. इथे डिवाइड करतो. 2.897 इथे पण जागा, इथे करू शकतो. हा, 3 0 जा 28 झाले. 3 9 27, 1 उरला 9, 3 संग 18, 1 उरला 17, 3 5 15, 15 आणि 2 17, 20, 3 संग 18 बस झाले. किती भेटलं? 0.9656. ओके, 10⁻1 ने याला मल्टिप्लाय केलं तर हा पॉइंट अजून सरकेल. किती टेम्परेचर होईल? 0.09656 केल्विन. म्हणजे हे टेम्परेचर भरपूरच कमी आहे. लास्ट एक्झाम्पल बघूया. हे मी रफ करतो, कॅल्क्युलेशन पण रफ करतो. आय होप तुम्ही कॉपी करा, पॉज करा, पॉज करा. ओके, आता लॅम्बडा मॅक्स किती आहे? 3 मीटर मोठा आहे. मीटर आहे, मीटर मध्येच ठेवा. लॅम्बडाच्या इथं 3 ठेवलात. सोपं आहे, 3 ने याला डिवाइड करायचा, हा तसाच राहणार. 3 ने आता डिवाइड केलं होतं बघा, 3 ने डिवाइड केलं होतं, किती आलेलं? 0.9656. इथेच आहे डिवाइड केलेलं. आणि पुढे काय आहे? 10⁻3. ओके, -3 ने याला हे केलं तर 0.009656 केल्विन. हे तर अत्यंत कमी टेम्परेचर आहे, म्हणजे 1 केल्विन सुद्धा नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही लॅम्बडा मॅक्स वरून ऑब्जेक्टचं टेम्परेचर काढू शकता. ओके, फक्त कंडिशन अशी आहे, तो ऑब्जेक्ट ब्लॅक बॉडी पाहिजे, नाहीतर म्हणाल हा रेड आहे, याला पण टेम्परेचर असेल, तर हे पॉसिबल नाही. ती बॉडी ब्लॅक बॉडी पाहिजे, त्याच्यातून लाईट इमिट झाली पाहिजे, तरच हा रूल अप्लाय होतो. तर लास्ट पॉइंट राहिलेला आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया आणि त्याची 1-2 एक्झाम्पल सुद्धा बघूया. ओके, व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला काही हरकत नाही, पैसे पडत नाहीत. तुम्हाला लाईक करायला पैसे पडत नाहीत. एक थंब द्या आणि अभ्यास करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. कुठे पडला माझा मार्कर?